शांती. शंभो, मला मान सन्मान पुन्हा मिळू दे. प्रतिष्ठा येऊन पालखीचा गोंडा धरावयास मिळू दे. ओम शांती. शंभो, काही चूक झाली असेल तर माफी कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाही म्हटलं कोणत्या शंभूची माफी मागताय? तुम्हाला काय वाटतं, कोणत्या शंभूची माफी मागावी? दोन्ही शंभूंची माफी मागा. शंभू देवाची मागाच, शंभू राजांचीही मागा. तुम्हाला तेच पाहिजे. आम्ही केव्हा त्यांच्या समोर नाक रगडतोय असं झालंय तुम्हाला. तुम्ही माफी मागायच्या अगोदरच शंभूराजांनी तुम्हाला माफी दिलीये मोठ्या मनाने. पण तरीही तुमच्या मनात त्यांच्याबद्दल किंचित तरी प्रेमभाव निर्माण झाला का? नाही. यालाच म्हणतात घरबेदीपणा. बायकोच नवऱ्याच्या विरोधात, मग बाहेर कोण आम्हाला किंमत देणार? अहो, माझ्यासाठी तुम्हीच मोठे आहात. तुमची बुद्धी चांगल्या ठिकाणी चालली तर सोनं होतं, पण वाईट ठिकाणी चालली तर कारस्थानाचा बागुलबुवा उभा करता. पंत, बोल. सत्रेवर बोलवलंय तुम्हासनी. काय? अरे बाबा, हा दुसऱ्या कोणा पंताला बोलवलं असेल. जा. तुम्हासनीच बोलवलंय. चला. मला? हो, आलोच. तू हो पुढे. अहो, राजेंचा निर्णय आहे, काळजी करू नका. वहिनीचा बताशीबाई, आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? कारभाऱ्यांना सदरेवर बोलावलंय? हो, बोलवलंय. बघा मातोश्री, एवढं होऊन सुद्धा पुन्हा कारभाऱ्यांना सदरेवर बोलावलंच. अहो, पण कशासाठी बोलावलंय हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? काय मसलत आहे काय नाही आपल्याला काहीच माहित नाही. मसलत राज्याभिषेकाचीच असणार, म्हणूनच सदरेवर बोलावलं असणार. बघूया तर आपण. काय बघायचं? म्हणजे आग्रह आपण धरायचा, हट्ट आपण धरायचा, आणि मिरवायला कोण तर हे सगळे. पुन्हा कारस्थानाचे मणी ओवून माळ करून दादासाहेबांच्या गळ्यात घातली तर त्याला जबाबदार कोण? बताशीबाई, कारभाऱ्यांना अद्दल घडलीये. आता तसं काहीही होणार नाही. पण आम्ही म्हणतो पुन्हा पुन्हा विस्तू का पुरून ठेवायचा? तोही आपल्याच उशाखाली. विस्तव नाही हो, आणि आता सगळ्यांना कळून चुकलंय. आणि असं जुन्या जाणत्यांना डावलता येत नाही ना. तुम्हीच घ्या समजुतीनं. तुम्हीही घ्या समजुतीनं. नाही मातोश्री, आम्हाला हे काही पटलेलंच नाही. बताशीबाई, तुम्ही असं करा, तुम्ही एकदा तुमच्या दादासाहेबांशी शांतपणे बोलून घ्या. काय बोलायचं? दादासाहेबांचा स्वभाव हा असा, जेवढे रागीट संतापी त्याच्या 100 पटीने मायाळू, उदार, निर्मळ मनाचे. हे बघा, तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलंय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. वहिनीसा, आम्ही नाही म्हणतच नाही. शिवाय कोण कसं आहे कोण कसं आहे हे त्यांना ठाऊक आहेच. हो ना. आणि एवढा मोठा सोहळा करायचा पुन्हा एकदा, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊनच चालावं लागतं. काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागतो राणूबाई, त्याशिवाय कसं चालेल? मातोश्री, आम्हाला फक्त एकच गोष्ट माहित आहे, बोका कधी संन्यासी होऊ शकत नाही. संधी मिळाली की ते भरल्या दुधाच्या भांड्यात तोंड घालणार तरी, नाहीतर ते भांड लवणणार तरी. जर राज्याभिषेकाचं ठरलं
तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. सुईसारखं राहायचं. म्हणजे सुई कशी पहिली छिद्र पाडते, मग मागून धागाई आणते, शिवून टाकते. तसं राहायचं आपण. का ढोबळा पाडायचा? ढोबळा पाडायचा ना आपणच शिवायचं. पण शिवताना दिसायचं शंभू राजांना, तेवढी आपण काळजी घ्यायची बरं का. अहो ऐकलं का, आम्ही मसलतीत जाऊन येतो. आज गोडा धोडाचं होऊ द्या. चला. कविराज गुंता होणार, मैं सांगतो तुम्हाला. मुझे नहीं लगता. तुम्ही नाही लगता, कारण तुम्ही पडलात कविराज. फुलात, फुलपाखरात, गगनात, चंद्रप्रकाशात. अहो लबाडीची दुनिया तुम्हाला नाही ठावं. माहितीये सरनोबत. अहो सरनोबत असं काय करताय? आम्ही चंद्र चांदण्यात असलो, अगदी गगनात असलो, तरी आमच्या काव्यातलं गगन स्वराज्यातलं आहे आणि आमचा चंद्र प्रतिपदेचा आहे. हाय नव, मग त्या चंद्रप्रकाशात बघा ढळढळीत दिसते. होय खरंय, पण आमचं म्हणणं एवढंच होतं की कारभारानं आता चांगलीच अद्दल घडली आहे. त्यासनी अद्दल घडली रास्तच आहे. पण म्हणतात ना व का घुस परदेशी गेली तरी बी तिथं ती बीळ खाणारच. तसं आहे त्या अनाजी पंथाचं. त्यासनी जरा सवड गावली का त्यानं काढलाच उकीर, खणलंच बीळ. बात सही आहे. अरे त्यांच्यामुळं आपल्याला केवढा मनस्ताप झाला होता ते काही ठाव नाही वय शंभूराजाचं. मग राज्याभिषेकाचा विचार असणार, त्याबद्दल बोलायचं असेल, विचार विनिमय करायचा असेल, त्यांच्याशी कसला आला विचार विनिमय? पुराणपुरात होते का ते? तरी यश मिळवलं का नाही? मग तसंच राज्याभिषेकाचं करायचं आपण. फार फार तर त्यासनी प्रसादीसाठी बोलवा, पण पूजा आपणच घालायची. आम्हाला नाही वाटत राजन अनाजी पंतांना जवळ करतील. मग तर काही कामच झालं. त्यांची का नाही सगळ्यात असायचं पण कशातच नसायचं अशी गत करायची. त्यातच दौलतीचं बल आहे. पंत सुरनिसांची बैठक हाक मारते की काय? खरंच हो, खूप दिवसानंतर आलो सदरेवर. बैठक बघून तर सगळे जुने दिवस आठवले. अहो आठवणार नाही तर काय. आणखी एक गोष्ट आठवली, ती म्हणजे कलुषाने केलेला माझा अपमान. कधीपासून सदरेवर येऊ लागलायस? बहुत दिन हो गए. आणि काय काय कळणार तुला या कारभारातलं? छत्रपतींनी जबाबदारी देण्यापूर्वी आपल्याला काय कळत होतं? तुम्हाला बसू दिलं नव्हतं ना त्याने. मला वाटतं तुमच्या जागेवरच बसला असणार तो. हो, मी विसरलो नाही तो दिवस. मला भर सदरेहून अपमानित होऊन जावं लागलं होतं. पण आता वेळ आली आहे पुन्हा इथे बसण्याची. आता तुम्ही होणार सुरनीस आणि आम्ही किल्लेदार. अहो दुसरा माणूस आहे तरी कोण? शंभू राजांना जबाबदारी द्यावीच लागेल आणि जबाबदारी आम्ही हट्टानं घेऊ. अजून हट्टानं वागायची आणि हट पुरवून घ्यायची सवय गेली नाही तुमची. पण काय झालं? आता हट सोडा आणि पदरी पडल ते पवित्र मानून घ्या. आम्ही पुन्हा याच बैठकीवर बसणार सर नौबत. काय पण हट नाही, हट करावा माणसानं. पण आपण काय वागलो, कसं वागलो आणि आता मागतोय काय याचा जरा तरी विचार करावा. कसे वागलो आम्ही?
शंभूराजांच्या विरोधात वागला नाही का तुम्ही? हो, पण राजाराम राजेंच्या बाजूने उभे राहिलो. आम्ही इकडून, तुम्ही तिकडून. असं 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 म्हणजे आता असा पवित्रा घेतलाय तर पवित्रा घेणारे तुम्ही. आम्ही आपलं जी सेवा केली आहे स्वराज्याची त्याच्या बदल्यात पद मागणार. काय चुकलं? तुमचं कधी काही चुकतंय काय? नाही. एक ध्यानात ठेवा, पद रणांगणात तयार होत्या, तिथं मावळा रगात सांडतोय आणि त्यानं सांडलेल्या रक्तावर ही पद निर्माण होत्यात. सापचोक पद आहेत म्हणून रणांगण उभं राहतं. पदामुळेच तर तुमच्या तलवारी आणि तुमचा पराक्रम. कळलं का? काय बोलताय? त्याला ना शेंडा ना बुडका. नाही सरनोबत. कसं आहे, उद्या एक हंबीरराव नसला ना तर 100 हंबीरराव आहेत आपल्याकडे. पण एक सुरनीस, एक पेशवा नाही तर अजून एकही पेशवा मिळालेला नाही स्वराज्याला. मग अहो, तलवार चालवणारे वीर पायलीला 50, पण बुद्धीने काम करणारा 1,00,000 आणि 1,00,000 म्हणजे हा अनाजी पंत आहे. लाखात खाक पंत. सदरेवर राजे येण्याची वेळ झाली. आज आम्ही तुम्हा सगळ्या मान्यवरांना सदरेवर बोलावलं. त्याचं कारण ऐकून तुम्हा सगळ्यांना आनंद होईल. सांगा राजे. आम्ही राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. वा राजे, ही तर नामी गोष्ट. अहो, याची गरजच होती. मी तर म्हणतो उशीर झाला, पण हरकत नाही. सुरुवातीला आमचं मन मानत नव्हतं. मोठा सोहळा, मोठा खर्च, त्यात वेळ जाणं आणि म्हणूनच विरोध होता आमचा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे 32 मण सोन्याच्या शिवस्पर्शानं पावन झालेल्या सिंहासनावर बसण्याच्या योग्यतेचे आम्ही नाही असं वाटत होतं. अहो राज, बुरणपूर मारलं की आणि काय पराक्रम सिद्ध करायचं राहिलंय, आणि बाकी आम्ही आहोतच की. त्याच बरोबरीनं आणखी एक गोष्ट सातत्यानं घडत होती. स्वराज्याचं सिंहासन रिकामं आहे. स्वराज्याला कोणी त्राता राहिला नाही, रयतेला कोणी वाली राहिला नाही, अशी परकीय सत्तांची समजूत झाली होती. त्यामुळं कित्येकांची मुजोरी वाढली होती. त्या जंजिऱ्याच्या सिद्धीनं आपला मुलूक मारण्याचा प्रयत्न केला. टोपीकारांनी तह पाळण्यास नकार दिला. इतकंच काय, आमच्याकडून गेलेल्या खलित्यांनाही समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. त्याचबरोबर रयतेतही जरा संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. परिस्थिती काहीशी तशी झाली खरी. म्हणजे दगड आहे, शेंदूर आहे, पण जोपर्यंत आपल्या हाताने आपण दगडाला शेंदूर फासत नाही तोपर्यंत काही त्याला देव पण येत नाही, अशी समजूत आहे. राज्याचंही तसंच. सिंहासनावर राजा हा पाहिजेच. जर सिंहासनावर राजा असेल तर शत्रूला धाक बसतो आणि मित्रांच्याही जीवात जीव येतो, त्यांना दिलासा मिळतो. म्हणूनच आम्ही राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. लय चांगला निर्णय घेतला तुम्ही. अनाजी पंत, तुमचं काय मत? हो ना, आता राजकारणातील पेच सहज सुटतील. राजकारणातील पेच सुटतीलच, पण त्याचबरोबर कारभारही सुरळीतपणे चालेल. वय म्हणजे बरेच दिवस समधीच कामं खोळंबून राहिली ती. शिवाय पत्रावर कोणता शिक्का उमटवायचा आहे हे कळत नाहीये. म्हणजे शिक्कामोर्त तयार करावी लागतील. ह्या सगळ्या गोष्टी आल्याच मामासाहेब.
पण त्यापूर्वी तुम्हा सगळ्यांची या गोष्टीला संमती पाहिजे. आणि संमती असेल तर तुमचा सक्रिय सहभाग सुद्धा पाहिजे. कारण स्वराज्यातील रयतेच्या, तुम्हा जाणत्यांच्या, दार सरदारांच्या साथीनं आणि साक्षीनं आपल्याला हा राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न करायचा आहे. केला. आता आमच्यावर जबाबदारी सोपवावी. हो, जबाबदारी राज्याभिषेकाची आणि कारभारातील अधिकाराचीही. म्हणजे तुम्हाला योग्य वाटत असेल तर. मुद्दा योग्यच आहे अनाजी पंत तुमचा. जबाबदाऱ्या या सोपवाव्याच लागणार. ऐकलं का हिरोशी काका? ते ऐकतातच आहे, पण तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. जबाबदारी ही कायम जबाबदार माणसालाच दिली जाते. आणि जबाबदार माणूस हा द्रष्टा असावा लागतो. त्या माणसानं आपल्यावर सोपवलेला कार्यभार व्यवस्थित पार पाडण्याबरोबरच सक्षम पर्याय सुद्धा निर्माण करायचा असतो, जेणेकरून त्याच्यानंतर कारभाराचा गाडा अडणार नाही. आता हेच पहा, एक हंबीरराव नसतील तर त्यांच्या तोडीचा नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकू शकणारी 10 माणसं आज फौजेत आहेत. पण एक पेशवा नाही, एक सुरनीस नाही, तर त्यांचे पर्याय आपल्याला समोर दिसतात नाही. याचाच अर्थ हंबीररावांनी त्यांच्या नंतर दुसरी तिसरी फळी तयार केली सक्षमपणे. परंतु अनाजी पंत, तुमच्या नंतर तुमच्या तोडीचा सुरनीस सोडा, साधा कारकून तरी स्वराज्यात दृष्टीस पडतो का? याही गोष्टीचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच जबाबदाऱ्या देत असताना नव्या जुन्याचा मेळ घातला पाहिजे. जुन्यांचा अनुभव आणि नव्यांची ऊर्जा यांची सांगड घातली गेली पाहिजे. त्यामुळे पद आणि जबाबदाऱ्या तर देऊच, पण बाळाजी काका, सर्वात आधी समारंभाची अक्षत तयार करून ती आई तुळजाभवानीला आणि शिंगणापूरच्या महादेवाला पाठवण्याची व्यवस्था करा. होय. सर्वांना सोबत घेऊन हा सोहळा आपल्याला सिद्ध करायचा आहे. नंतर उसंत मिळणार नाही. पंत, चला आता अक्षता घेऊन. सगळ्यांना अक्षता तांदळाच्या, कुंकवात गंधात लावायच्या. लावल्या की त्या चिकटल्या, आणि चिकटल्या म्हणजे आमंत्रण पक्क. तर हो. पण आपल्या कपाळी मात्र वाटाण्याच्या अक्षता. अहो, वाटाण्याच्या तर वाटाण्याच्या काय फरक पडतो? फरक पडतो. कसा फरक पडतो वाटाण्याच्या अक्षताने? मला सांगा रावजी नाना, वाटाणा केवढा असतो? एवढा. त्याचा आकार कसा असतो? अहो, गोल. गोल. मग कपाळावरच्या गंधात अक्षता म्हणून वाटाणा लावला तर तो टिकेल का? खाली पडणार, टिकणार नाही. म्हणजे आमंत्रण पक्क नाही, त्याला वाटाण्याच्या अक्षता म्हणतात. नुसती समजूत घातल्यासारखं करायचं. शंभू राजाने आपल्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. म्हणजे पद मिळेलच याची खात्री नाही, असंच ना? असंच. पण अनाजी पंत म्हणतात मला, जबाबदारी द्यायला लावू, पद द्यायला लावू, तीही पूर्वीचीच. आणि ही काळ्या दगडावरची रेग. अहो, तुम्ही बोलला म्हणजे ब्रह्मवाक्यच हो. ऐकलं का रावजी नाना? ऐकलं. पण शंभूराजेंच्या मनात नाही असंच वाटतंय.
पण त्यांची तशी हिंमत होणार नाही. पण जर तसं झालं तर अनाजी पंत म्हणतात मला, एवढी वर्ष सुरनिशी केली आहे, जबाबदारी पद मिळवूत सरळ मार्गाने नाही झालं तर आड मार्गाने मिळवू.